आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विदर्भात मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाणारी थाळी। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। सध्या आपण माझ्या चॅनल वरती संक्रांत स्पेशल रेसिपी बघत आहोत। तर आज आपण अशाच एका थाळीची रेसिपी बघणार आहोत जी विदर्भामध्ये खास करून संक्रांतीच्या दिवशी केल्या जाते। ही थाळी खास करून चंद्रपूर किंवा नागपूर भागामध्ये जास्त प्रमाणात केल्या जाते आणि ही थाळीची रेसिपी मी आज माझ्या आजीच्या पद्धतीने करणार आहे, जी माझ्या माहेरी फार पूर्वीपासून या पद्धतीनेच ही थाळी केल्या जाते। तर या थाळीमध्ये तुम्हाला जेवढे काही पदार्थ दिसत आहे ते आपण सगळे आज इथे करणार आहोत। पण व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर या पद्धतीने कधी रेसिपी केली नसेल तर नक्कीच तुम्हाला आवडेल। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर आपल्याला ही थाळी बनवण्यासाठी कुठले महत्त्वाचे साहित्य किंवा भाज्या लागतात ते आपण इथे सगळे काढून घेतलेले आहे। नंतर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि मी इथे आता एक वाटीभर तीळ टाकलेले आहे। तीळ मध्यम गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत तीळ भाजताना चटचट आवाज येत नाही तोपर्यंत ते भाजून घ्यायचे आहे। इथे आता आपले तीळ भाजून झालेले आहे। एका प्लेटमध्ये आपण हे थंड करायला काढून घेऊ। इथे आता तीळ पण छान थंड झालेले आहेत आणि नंतर एक आपल्याला मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये हे तीळ टाकून मिक्सरवरती छान बारीक करून घ्यायचे आहेत। इथे तीळ आपण छान बारीक करून घेतलेले आहे। त्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी गूळ आणि थोडेसे वेलची। तर एक वाटी तीळसाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ छान चिरून घेतलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की मिक्सर मध्ये आपण गूळ आणि तीळ छान बारीक करून घेतलेले आहे। ते पण आता आपल्याला बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे। नंतर आपण इथे घेवडा घेतलेला आहे। घेवडा म्हणजेच विदर्भामध्ये याला वालाच्या शेंगा पण म्हणतात। मला इथे चपटे वाल मिळाले नाही म्हणून मी हे वाल घेतलेले आहे। ते छान सोलून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे आहे। नंतर एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी सालवाली मुगाची डाळ घेतलेली आहे। तर एका भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळ एकत्र टाकून यामध्ये पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये पाणी ओतून हे जे आपण मुगाच्या डाळीचं खिचडीचं तयार केलेलं आहे ते आपण यामध्ये ठेवून देऊ आणि याच्यावरती अगदी थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तूप टाकल्याने खिचडी चवीला छान लागते। याच पद्धतीने विदर्भामध्ये खिचडी केल्या जाते। अगदी साधी खिचडी असते। आणि नंतर आपण इथे घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, एक टोमॅटो आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता कांदा आपल्याला छान पातळ आणि अर्धा उभा असा छान चिरून घ्यायचा आहे। मिरच्या पण छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि नंतर इथे आपल्याला एक मिरची पण अशी छान उभी चिरून घ्यायची आहे आणि जो टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपल्याला चिरून घ्यायचे आहे। आपण ही सगळी थाळीची पूर्वतयारी करत आहोत। तर पूर्वतयारी जर आधी करून घेतली तर स्वयंपाक करायला आपल्याला सोपं जातं आणि स्वयंपाक पण आपला लवकर होतो। नंतर इथे मी वाटीभर घरी केलेलं दही घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अगदी थोडंसं बेसन पीठ टाकते आहे। नंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद। आता हे आपल्याला रवीने छान घुसळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे कढी पातळ हवी आहे तेवढं यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे। नंतर मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या वाटीभर साधं कणिक घेतलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, गरम घेतलेलं नाहीये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। खूप मऊ किंवा खूप कडक असं भिजवायचं नाही, मध्यम भिजवायचं आहे। तर इथे आपलं तिळगुळाच्या पोळीला लागणारं पीठ पण छान व्यवस्थित भिजवून झालेलं आहे, मळून झालेलं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून आपण हे पण बाजूला ठेवून देऊ म्हणजे पीठ छान मुरला जाईल।
नंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये भज्यांचं पीठ भिजवायचं आहे. तर मी मोठ्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरलेल्या आणि उभा अर्धा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे. नंतर टाकायचं आहे थोडीशी धने पावडर, थोडीशी हळद, थोडंसं साधं लाल तिखट कारण मिरच्या टाकलेल्या आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ. मग अगदी थोडासा ओवा हातावरती कुस्करून तो टाकायचा आहे आणि मग टाकायचा आहे बारीक ठेचून घेतलेली बडीशेप. बडीशेप टाकल्याने भज्यांना चव छान येते. तुम्हाला जर बडीशेप आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे थोडंसं हिंग. हिंग टाकल्याने भजी पचायला पण हलकी होतात. आणि आता हे पीठ आपल्याला छान पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे. भज्यांचं पीठ आपल्याला जसं पाहिजे आहे तसं अगदी भिजवून घ्यायचं आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं भिजवायचं नाहीये. तुम्ही इथे बघू शकता की मी मध्यम भिजवलेलं आहे. आता आपल्याला फुलक्यांची तयारी करायची आहे. तर फुलके करण्यासाठी मी इथे कणिक घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. फुलक्यांसाठी कणिक ही खूप घट्ट किंवा खूप सैलसर नाही पाहिजे, तर मध्यम भिजवायची आहे. आमच्याकडे फुलकेच करतात, पण जर तुम्हाला चपात्या करायच्या असेल तर तुम्ही चपात्या पण करू शकता. आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. याच्यावरती चाळणी झाकून आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला करायची आहे भाजी. तर भाजीसाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे धुवून आणि निवडून घेतलेला घेवडा किंवा वालाच्या शेंगा. व्यवस्थित त्या मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आपल्या आवडीनुसार, साधं लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले आणि शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण झाकून मध्यम गॅसवरती आपण भाजी शिजू देऊ. तर भाजी शिजायची आहे आणि आपल्याला बाकीचा पण स्वयंपाक करायचा आहे. तर मग मी ही कढई बाजूच्या शेगडीवरती ठेवली आणि या शेगडीवरती आता एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की थोडेसे मेथीदाणे टाकायचे आहे. नंतर टाकायची आहे मोहरी, जिरं आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि थोडंसं हिंग आणि अगदी थोडंसं आलं लसूण. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता फोडणीला टाकायचं आहे पातळ केलेलं दही. याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे, पण मला ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलेलं नाही. आता हे कढी आपल्याला जेवढी पातळ करायची आहे तेवढी आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. कढी पण व्हायला वेळ लागेल म्हणून ही पण मी कढीचं पातेलं दुसऱ्या शेगडीवरती ठेवून घेतलेलं आहे आणि याच गॅसवरती जो आपण मुगाच्या डाळीची खिचडीचा कुकर तयार केलेला होता तो कुकर ठेवलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की तिन्ही शेगड्यांवरती सगळं व्यवस्थित होत आहे. कुकर ठेवलेला आहे, एकीकडे भाजी होत आहे आणि एकीकडे कढी होत आहे. आता आपण भाजीचं झाकण उघडून बघूया. बघा इथे अजून आपल्या वालाच्या शेंगा शिजायच्या आहे, त्यामध्ये पाणीच आहे. त्याच्यावरती झाकण झाकू आणि परत या शेंगा होऊ देऊ आणि या गॅसवरती आता कढीला पण छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे गॅस बंद करायचा आहे. आता इथे आपली कढी झालेली आहे. गरम गरम कढी असताना पूर्ण जर त्याच्यावरती झाकण झाकलं तर कढी फुटू शकते. आणि इथे आता कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे. आता इथे आपली खिचडीचा कुकर पण झालेला आहे. आता मी त्याच गॅसवरती भाजीची कढई ठेवलेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली वालाच्या शेंगाची भाजी पण व्यवस्थित झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता आपलं तिळगुळासाठी जी कणिक भिजवलेली होती ती पण छान मुरलेली आहे. त्याच्यावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि ही कणिक व्यवस्थित छान परत एकदा मळून घ्यायची आहे. थोडी अशी छान मऊ होते आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण पीठ टाकू
आणि नंतर मी इथे पोळी लाटण्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे आणि पोळी आपल्याला ज्या आकारात करायची आहे आकाराची करण्यासाठी मी इथे एक गोळा तयार करून घेतलेला आहे. गोळ्याला पिठामध्ये घोळवून अशी छान त्याची वाटी करायची आहे. जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे तिळगुळाचं पण सारण या पारीमध्ये असं छान व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आणि जसं पुरणाची पोळी करतो किंवा मोदक करतो त्याप्रमाणे आपल्याला हे बोटाने असं फिरवत असं गोळा आपल्याला असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही कुठल्या पद्धतीने हा गोळा तयार करते आहे. तुम्हाला जर या पद्धतीने नाही जमत असेल तर तुम्ही 2 गोळे करून मध्ये सारण भरून दोन्ही पण ते व्यवस्थित बंद करू शकता. इथे आता आपला गोळा तयार झालेला आहे. परत पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तिळगुळाची पोळी कधी पण खूप जाडसर किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही. खूप पातळ लाटल्याने ती पोळी कडक होते. आता ही मी इथे मध्यम जाडीची ही पोळी लाटलेली आहे. आता तिळगुळाची पोळी आपली लाटून झालेली आहे. मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा पण व्यवस्थित गरम झालेला आहे. त्याच्यावरती आता आपल्याला ही पोळी टाकायची आहे आणि त्याच्यावरती साजूक तूप टाकून पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही पोळी पलटवायची आहे. परत दुसऱ्या बाजूनी साजूक तूप टाकून व्यवस्थित हे तूप आपल्याला लावायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आता तुम्ही इथे बघू शकता की आपली मस्त अशी तिळगुळाची पोळी छान टम्म फुगलेली आहे. त्याच्यावरती परत मी साजूक तूप टाकले आणि अशा पद्धतीने मस्त साजूक तुपात माखलेली खुसखुशीत अशी आपली तिळगुळाची पोळी पण तयार झालेली आहे. कलर पण सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीने मी बाकीच्या पण तिळगुळाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहे. मी इथे आज 3च पोळ्या केलेल्या आहे कारण माझ्याकडे माझ्या मुली या पोळ्या खात नाही. पण आमच्या दोघांसाठीच मी 3 पोळ्या करून घेतलेल्या आहे. मस्त अशा सोनेरी रंगाच्या तुपाने माखलेल्या अशा आपल्या तिळगुळाच्या पोळ्या इथे तयार झालेल्या आहे. या पद्धतीने जर तिळगुळाची पोळी केली तर एकदम खुसखुशीत होतात आणि तिळगुळाच्या पोळीचं पण प्रमाण एकदम व्यवस्थित मी इथे सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला फुलके करायचे आहे. तर फुलक्यांसाठी जे पीठ मळून घेतलं होतं ते पण बघा व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे गोळे करताना ते कणिक आपल्याला हाताला चिकटू नये म्हणून आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. मग मी इथे लाटण्यासाठी पीठ घेतलेलं आहे आणि आता या कणकेचे मी गोळे बनवून घेते आहे. फुलक्यांचा आकार हा खूप छोटा किंवा खूप मोठा नसतो. मध्यम आकाराचे मी फुलके करत असते. गोळा असा छान व्यवस्थित कणकेमध्ये घोळवून याचा आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी मध्यम आकाराचा फुलका लाटून घेतलेला आहे. अगदी छान व्यवस्थित लाटून झालेला आहे आणि नंतर गॅसवरती तवा पण गरम करून घेतलेला आहे. फुलका हा खूप एकाच साईडने होऊ द्यायचा नसतो. थोडासा कोवळा असतानाच तो पलटवून घ्यायचा आणि परत दुसऱ्या बाजूनी होऊ द्यायचं. नंतर मग तवा बाजूला करून हा फुलका आपल्याला छान शेकून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता की फुलका मस्त असा टम्म फुगलेला आहे. अशा पद्धतीने मी सगळे फुलके करून घेतलेले आहे. आता आपल्याला सर्वात शेवटी करायची आहे भजी. तर भजी करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅस इथे मध्यम केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे. तेलामध्ये जेवढी भजी मावतात तेवढेच आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे. अगदी याच पद्धतीने माझी आजी सुद्धा भजी करायची. कांदा भजी म्हटलं की त्याच्यात कांद्याचं प्रमाण जास्त असतं आणि पाणी अजिबात वापरत नाही. पण आज आपण इथे कांदा भजी नाही करत आहोत तर अगदी साधी भजी करत आहोत. आता इथे भजी पण आपली सोनेरी रंगाची झालेली आहे. ती पलटवून घेऊ आणि परत दुसऱ्या बाजूनी होऊ द्यायची आहे आणि भजी पूर्ण झाली की इथे मी काढून घेतलेली आहे. आता त्याच तेलामध्ये मी 1 कुरडई आणि 2 ते 3 पापड छान तळून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता की कुरडई पण मस्त तेलामध्ये फुललेली आहे आणि पापड पण मस्त असा फुललेला आहे. तर इथे आपलं कुरडई पापड सुद्धा छान तळून झालेला आहे. ते बघू शकता की सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. इथे आपली कढी तयार झालेली आहे. कढीला पण सुरेख रंग आलेला आहे. इथे आपले फुलके तयार झालेले आहे. इथे आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. नंतर खिचडी सुद्धा तयार झालेली आहे. भजी तयार झालेली आहे. पापड, कुरडई आणि तिळगुळाच्या खुसखुशीत पोळ्या सुद्धा
तयार झालेल्या आहे. अशा प्रकारे आपण झटपट होणारी आणि कमी वेळात होणारी विदर्भात संक्रांतीच्या दिवशी केली जाणारी थाळीची रेसिपी केलेली आहे. सगळे पदार्थ मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने ही थाळी करून बघा. या पद्धतीने जर तुम्ही घेवड्याची भाजी किंवा तिळाच्या पोळ्या कधी केल्या नसेल किंवा फुलके केले नसेल किंवा कुठलाच पदार्थ केला नसेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह. तोपर्यंत बाय.